अध्याय 5. शिव उपासक कोण? धर्मगुप्त. श्री गणेशाय नमः. श्रीधर कवी सांगतात की श्रेयोपासनेमधील महान व्रत म्हणजे शिवप्रदोष पूजा व्रत. उपास काल धन धान्य सुख संपत्ती संतती आणि दिव्य अशा ज्ञानाचा लाभ हा या प्रदोष व्रताने प्राप्त होतो. तसेच हे व्रत करणाऱ्याला व्यक्तीस अकाली मृत्यू येत नाही. त्यामधील मोठी गडांतरे सहजपणे टळतात. या संदर्भात एक प्राचीन कथा सांगताना सूत म्हणतात की प्रिय श्रोतेजन हो, फार वर्षापूर्वी विदर्भ देशामध्ये सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो प्रजादक्ष, सदाचारी आणि धर्मपरायण होता. सत्यरथाकडे अमाप संपत्ती होती. त्याचा नावलौकिक मोठा होता. परंतु एकदा शेजारील शाल्य नावाच्या राजाने सत्यरथावर स्वारी केली. आपले राज्य रक्षण करीत असताना सत्यरथ त्यात मारला गेला. नेमकी त्यावेळी राणी इंदुमती ही गर्भवती होती. आपल्या पोटाच्या बाळाला राजाच्या वारसाला वाचवायचे म्हणून प्राण वाचवण्यासाठी ती दूर रानावनात पळून गेली. पण या धावपळीत तिला त्रास होऊ लागला. प्रसव वेदना होऊन ती अरण्यात प्रसूती झाली. तिने एक सुंदर बालकास जन्म दिला. तहानेने व्याकुळ झालेली राणी इंदुमती ही पाणी पिण्यासाठी एका सरोवराजवळ गेली. तेथे दुर्दैवाने एका मगरीने तिची शिकार केली आणि ते नवजात बालक मात्र अनाथ झाले. योगायोग असा की त्याच वेळी एका उमा नावाची ब्राह्मण स्त्री आपल्या 1 वर्षाच्या शुचिव्रत नावाच्या मुलाला घेऊन चालली होती. तिने त्या तहान्या बाळाला पाहिले मात्र आणि तिला त्या बाळाची दया उत्पन्न झाली. ती ब्राह्मणी परिस्थितीने गरीब असली तरी मनाने मात्र श्रीमंत होती. धर्माची माया होऊन तिने त्या अरण्यात सापडलेल्या बाळाला सांभाळ करायचा ठरवले. ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली आणि त्या नव्या बालकाचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. एके दिवशी गावातून भिक्षा मागत फिरत असताना तिची एका मंदिरात शालिट्य ऋषीशी गाठ पडली. आपल्या दोन्ही बालकांना तिने त्याच्या चरणावर घातले. तेव्हा त्या दोन्ही मुलांना पाहिल्यावर ऋषी म्हणाले, हे विप्रे स्त्रिये, हा बालक नक्की कोण आहे? माझ्या दिव्यदृष्टीने तर ह्या जन्माने राजपुत्र असावा असे वाटते, पण मग हा असा दीनहीन का? असं म्हणत पुन्हा एकवार त्या बाळाकडे पाहत ते म्हणाले, कर्म गतीचा फेरा म्हणतात तो असा. ऋषीचे ते शब्द ऐकले आणि त्या ब्राह्मणीने ऋषींना मागील हकीकत सांगितली आणि धर्मगुप्ताबद्दल अधिक माहिती विचारली. तेव्हा शालिड्य ऋषी म्हणाले, विप्रे, हा बालक म्हणजे विदर्भ देशातील राजा सत्यरथ यांचा मुलगा आहे. सत्यरथाचे हातून मागील जन्मी शिवप्रदोष पूजा अर्धी टाकून युद्धाला जाण्याचा प्रमाद घडला म्हणून तो या जन्मी अल्प आयुष्यी ठरला. त्याच्या आईने गत जन्मी आपल्या सवतीला कपटाने मारले म्हणून या जन्मी मगरीच्या रूपाने त्या सवतीने तिचा घात केला. बाळ मात्र अनाथ झाले. राजा असून रंक झाला. धर्मगुप्ताने मागील जन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही, शिव उपासना केली नाही म्हणून तो जन्मतच अनाथ झाला. माते, तुझ्या मुलानेच ही गत जन्मात कोणतेही धर्मदान केले नाही, कुणालाही काही दिले नाही, त्यामुळे तो दरिद्री जन्माला आला. दोन्ही बालकांचे हे वृत्त ऐकून उमेने दयेचा पदर पसरला आणि दोन्हा बालकांना उत्कृष्टाचा मार्ग विचारला. तेव्हा शालिंद्य ऋषींनी त्यांना शिव पंचाक्षरी मंत्राचा उपदेश दिला आणि प्रदोष पूजा करण्यास सांगितले. पुढे शिव नामस्मरणाबरोबरच त्या दोन्ही मुलांनी प्रदोष पूजा करायला प्रारंभ केले. हळूहळू प्रदोष व्रताचे पुण्य आणि स्मरणशक्तीची
वाढत गेली. एके दिवशी शुचिव्रत आणि धर्मगुप्त हे नदीकाठी खेळत असताना अचानक एक दरड कोसळली. त्यात वडील बंधू शुचिव्रत याला धान्याचा एक मोठा हंडा सापडला. त्याचे दैन्य दूर झाले. शिवकृपेने हळूहळू त्याचे दिवस पालटले. दुःख, दारिद्र्य, दारिद्र्य दूर पळाले आणि ते तिघे आनंदाने सुख समाधानाने राहू लागले. हळूहळू दोन्ही भाऊ लहानाचे मोठे झाले. तरुण्यात आले. धर्मगुप्त राजबिंडा दिसू लागले. एक दिवस शुचिव्रत आणि धर्मगुप्त हे दोघे वनात विहार करत होते. तेथे धर्मगुप्ताला एका गंधर्व कन्येने पाहिले. त्याचे ते राजबिंडे रूप पाहून ती त्याच्यावर मोहित झाली. गंधर्व कन्येला पाहून स्वतः धर्मगुप्त सुद्धा तिच्या प्रेमात पडला. त्याने पुढे होऊन आपले सर्व वृत्तांत तिला सांगितले आणि त्याच्याशी विवाह करण्याचे मनोगत बोलून दाखवले. ती धर्मगुप्ताला म्हणाली, मी माझ्या पित्याची संमती घेऊन येते. असे बोलून ती गंधर्व नगरीत निघून गेली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिवप्रदोत करणाऱ्या माझ्या भक्तांना धर्मगुप्ताला तू तुझी कन्या दे अशी शंकराने गंधर्व राजाला आज्ञा दिली होती. त्यानुसार गंधर्वाने आपली कन्या धर्मगुप्ताला तर दिलीच, त्याबरोबर संपत्ती आणि सैन्यही दिले. त्यामुळे धर्मगुप्ताने शाल्य राजावर हल्ला करून आपली नगरी परत मिळवली. ज्या शाल्य ऋषींनी धर्मगुप्ताला शिवा नामाची दीक्षा दिली, प्रदोष पूजेचे मार्गदर्शन केले, सुख सौख्य प्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या ऋषींचे धर्मगुप्ताने आपल्या नगरीमध्ये मोठे आदरातिथ्य केले, सन्मान केला. पुढे अनेक वर्ष राजभोग घेऊन आपला पुत्र सुदत्त याला राज्य देऊन धर्मगुप्त पत्नीसह शिवलोकास गेले. शिवप्रदोष व्रत असे फलदायी झाले. अध्याय 6. सोमवारचे व्रताची संमतीची कथा. श्री गणेशाय नमः. सूत म्हणतात, सुजन भक्तांनो, शिव उपासनेमधील सोमवार व्रताचे महत्त्व सांगणारी एक कथा मी तुम्हाला सांगतो आहे. ती श्रद्धाभावाने श्रवण करा. पूर्वी आपल्या या आर्यव्रतातील एक चक्रवर्ती राजा होऊन गेले. त्यांचे नाव होते चित्रवर्मा. तो हराचा उपासक होता. शिव आणि विष्णू दोघांनाही समान मानून त्यांची पूजा पाठ करीत होता. त्या राजाला अनेक पुत्रांच्या पाठीमागे एक सुंदर, सुशील आणि धर्मपरायण अशी कन्या झाली. तिचे नाव सीमंतिनी. या कन्येच्या जन्मपत्रिकेनुसार वयाच्या 14व्या वर्षी तिच्या भाग्यात वैधव्य योग लिहिलेला होता. या वृत्तामुळे राजा राणी दोघेही फार चिंतित होते. अनेक वर्ष त्यांनी ते कटू सत्य सीमंतिनी पासून लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण एकदा ती वार्ता सीमंतिनीच्या कानावर गेली. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी झाली. पुढे जेव्हा एकदा याज्ञवल्क्य ऋषींनी पत्नी मैथिली हिची गाठ झाली, तेव्हा राजकन्येने मैथिलीस आपली व्यथा सांगितली. हा कुयोग टाळण्यासाठी काय उपाय करावा असे विचारले. त्यावेळी मैथिलीने राजकन्येला सोमवार व्रत सांगितले आणि ते सक्षमतेने कर असे मार्गदर्शन केले. त्यानुसार आपल्या जीवनातले हे भावी संकट दूर व्हावे, यासाठी आपली सुटका व्हावी, आपल्याला सौभाग्य अखंड राहावे, यासाठी सीमंतिनीने ते सोमवार व्रत करण्यास प्रारंभ केले. पिता चित्रवर्मा यांना भगवान शिवशंकर यांच्यावर दृढ विश्वास होता. शिव उपासना करणाऱ्या आपल्या कन्येला कधीही अकल्याण होणार नाही या प्रबळ श्रद्धेपोटी पित्याने सीमंतिनीचा विवाह निश्चित केला. नैषध देशाचा राजकुमार चित्रांगद याच्याशी सीमंतिनीचा विवाह झाला. एक खास सणाच्या निमित्ताने चित्रवर्माने आपल्या लेक जावयाला आपल्याकडे खास राहण्यास म्हणून बोलवून घेतले. पुढे एकदा चित्रगण हा शिकारीच्या निमित्त नगराबाहेर पडला. शिकार झाल्यावर तो यमुना नदीच्या नौकाविहार करायला गेला असताना अचानक भीषण वादळ उठले. चित्रांगदाची नौका
नदी पात्रात उलटली आणि तो बुडाला. बराच शोध घेऊनही चित्रगदाचा काही शोध लागला नाही. सर्वत्र एकच शोककळा पसरली. स्मितीनीवर दुर्दैवाचा प्रचंड अपघात झाला. ती अतिशय दुःखी कष्टी झाली. राजे चित्रवर्मावर प्रचंड आघात झाला. जावयाचे आणि तेही आपल्याकडे असताना असे नाहीसे होणे, या दुःखाबरोबर एक अपराधीपणाच्याही भावनेने तो अत्यधिक खतावला. त्याचे राज्यकारभारामध्ये लक्ष उडाले. नेमक्या याच संधीचा भाऊबंदांनी फायदा उचलला. त्याच्या राज्यावर स्वारी केली, राज्य जिंकले आणि राजाराणींना बंदी करून तुरुंगात टाकले. इंद्रसेनालाही पुत्रवियोगाचे दुःख सहन झाले नाही. ह्या सर्वांच्या अशा कठीण परिस्थितीत सुद्धा शांत आणि स्थिर होऊन ती एकटी स्मितीनी मैथिलीच्या वचनावर आणि आपल्या भक्तीवर दृढ श्रद्धा विश्वास असणारी स्मितीनी हीच त्याही अवस्थेत आपली सोमवारव्रत पूजा निष्ठेने करत होती. असे करता करता 1-2 नव्हे तर 3 वर्षाचा काळ लोटला. तिकडे येऊनच बुडालेल्या चित्रगदाला नागकन्या पाताळ लोक घेऊन गेली होत्या. पाताळ नगरीच्या नागराजा तक्षक यांनी त्या राजकुमार चित्रगदाला पाहिले आणि मोठ्या आपुलकीने त्याचे अगत्य स्वागत केले. चित्रगदाकडून जेव्हा तक्षकाला हे कळले की चित्रगद आणि त्यांची पत्नी स्मितीने हे दोघे शिवोपासक आहेत, तेव्हा त्यास खूप आनंद झाला. त्याने चित्रगदास मोठ्या आदराने आपल्या नगरीत ठेवून घेतले. मात्र चित्रगदाच्या मनात मात्र आपल्या सोयकियांना भेटायची ओढ लागली होती. तो एक सारखा तक्षक नागाकडे परतीची विनंती मागत होता आणि एक दिवस त्या मागणीचा स्वीकार करून चित्रगदा त्यास 12 हत्तीचे बळ, 1 चिंतामणी, 1 वेगवान घोडा आणि अनेक मौल्यवान वस्तू भेट देऊन त्याची बोळवण केली. इतके नव्हे तर तक्षकाने तू कोणत्याही संकटात माझे स्मरण कर, मी तुझ्या सहकार्याला धावून येईन असे वचन देऊन त्याला निरोप दिला. शिवपूजनापूर्वी स्नानास यमुनेकाठी आलेली स्मितीनीची आणि नदीपात्रात आश्वासह वर आलेल्या चित्रगदाची भेट झाली. पूर्ण भेटीचा दोघांनाही अपूर्व आनंद झाला. आपल्या मागे काय काय घडले हे त्यास जेव्हा समजले तेव्हा नगररक्षकाच्या मदतीने गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी बंदिवान राजा राणीची सुटका केली. आपल्या सर्व स्वकीयांना भेटल्यावर चित्रगदाला अपूर्व आनंद झाला. पुढे चित्रगद आणि स्मितीनी ह्यांनी सुखाने राज्य केले. इतकी कथा सांगून सूत म्हणतात की सुजन हो, सोमवार व्रत पूजेचा महिमा हा असा आहे. शिवोपासनेने दुःखावर मात करण्याचे धैर्य, मनोबल जसे मिळते तसेच पारंब्य बदलण्याची शक्ती ही या व्रत उपासनेत आहे. यासाठीच प्रत्येक शिवभक्ताने हे सोमवारची पूजाव्रत अवश्य करावे. भगवान शिव हे सदैव अशा सद्भक्ताचे कल्याण करतात. ओम नमः शिवाय.